कृषी मंत्री असताना मुंडेंनी केला तब्बल $350 कोटींचा घोटाळा असा आरोप करण्यात आलाय। दमानियांनी याचा हिशोबच दिला, पूर्ण मांडला हिशोब। नेमकं दमानियांनी काय काय आरोप केले आणि काय हिशोब मांडलाय जाणून घेऊया रिपोर्टमधून। मुंडेंच्या कृषी खात्यात 275 कोटींचा घोटाळा। दमानियांनी मांडला कृषी साहित्याचा हिशोब। दमानिया नाही, त्या बदनामिया, मुंडेंचा पलटवार। तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी $250 कोटीचा हा घोटाळा आहे। ऐकलत, सरपंच हत्या प्रकरणात अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंवर आता अंजली दमानियांनी कृषी खात्यात तब्बल $250 कोटींच्या घोटाळ्याचे मोठे आरोप केले आहेत। धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना डीबीटी योजनेला फाटा देत निविदा प्रक्रियेतून कृषी साहित्य खरेदी केल्याचा आरोप दमानियांनी केला। दमानियांनी कृषी साहित्याचे दर आणि खरेदी दरांची तफावत दाखवत सारा हिशोबच मांडलाय। धनंजय मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप। नॅनो युरिया खरेदी केला, त्याची सध्याची किंमत ₹92 असताना ₹220 युरिया खरेदी केला, त्याची घोटाळ्याची किंमत 25,19,00,000 इतकी आहे। नॅनो डीएपी ची किंमत ₹269 असताना त्याची खरेदी ₹590 झाली। यात ₹62,83,00,000 घोटाळा झालाय। बॅटरी स्पेअरची किंमत ₹2,450 असताना त्याची खरेदी ₹3,425 करण्यात आली आणि यातून ₹23,05,00,000 घोटाळा झाला। मेटाल्डिहाइडची किंमत ₹817 असताना त्याची खरेदी ₹1,275 करण्यात आली आणि त्यातून ₹13,19,00,000 घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय। ₹577 किंमत असलेल्या कापूस ठेवण्याच्या बॅगची खरेदी ₹1,250 झाली आणि यातून ₹41,59,00,000 घोटाळा झाल्याचा दावा आहे। धनंजय मुंडेंनी एकूण 161 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप। कृषी साहित्य खरेदीचा 161 तर माहिती न मिळालेल्या आणखीन एक प्रकरणातील घोटाळा मिळून हा आकडा 275 कोटींपर्यंत जाईल असा दावा दमानियांनी केलाय। तर आता तरी मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानियांनी केली आहे। तर धनंजय मुंडेंनी अंजली दमानियांचा उल्लेख बदनामिया असा करत पलटवार केला। अंजलीताई बदनामियांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानियांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत। दमानिया नाही तर काय काय म्हणाले ते बदनामिया। तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही। त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे, एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे। तर डीबीटी योजनेचं धोरण कायदेशीर अधिकारांचा वापर करून बदललेलं असून त्याला तत्कालीन मुख्यमंत्र्यांची संमती होती असा दावा धनंजय मुंडेंनी केला। कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे। सगळ्यात मोठा लाभार्थी याचा होता माननीय धनंजय मुंडे यांच्या लाभासाठी हे सगळं टेंडर प्रोसेस एक फ्रॉड आहे आणि मी चॅलेंज करते याच्यावर SIT बसवावी। मी येईन आणि SIT पुढे डिपोज करेन, चुकले ना तर अक्षरशः याच्या पुढे मी कधीही कुठलीही गोष्ट एक्सपोज करणार नाही। मी चॅलेंज देते, तुम्ही लावा SIT, हे सगळे कागदपत्र मी द्यायला तयार आहे, ठणकावून सांगते आज।
2018 मध्ये तत्कालीन युती सरकारनं डीबीटी धोरणाची सुरुवात केली होती. मात्र धनंजय मुंडे मविया सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी अचानक हे धोरण का बदललं हा मूळ मुद्दा आहे. या बदललेल्या धोरणाविरोधात यापूर्वीही अनेक आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता दमानी यांनी थेट सारा हिशोब मांडत ही पोलखोल केली. ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या आरोपांनंतर आता या आरोपांमुळे मुंडेंच्या अडचणी वाढणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांची पाठराखण करणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि याच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडेंनी टेंडरसाठी नियमांना बगल दिली का, अशा ही चर्चा या निमित्तानं का होईना सुरू झाल्या. पुढची बातमी. सरपंच हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांनी हैराण झालेल्या धनंजय मुंडेंनी आता जातीची ढाल पुढे केली आहे. 59 दिवस सलग एक जिल्हा, एक जात, एक गाव आणि माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहेत असं म्हणत मुंडेंनी आता जातीची ढाल पुढे केली आहे. मी सुद्धा जातीवंत वंजारी आहे, गुन्हेगारांना पाठीशी घालणार नसल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. काय माझ्यासारख्याचं एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल? माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे. अहो, आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो, मनातून बोलतो, आपण पण याचं आत्मपरीक्षण करा. 59 दिवस कुणा एका माणसाचं, एका जिल्ह्याचं, एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल व्हावं. 59 दिवस. गुन्हा केल्यानंतर जातीचा पडदा का वापरायचा? मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मी सुद्धा वंजारीच आहे आणि जातीवंत वंजारी आहे, ज्याचं अख्खं खानदान हमाली व्यवसायात गेलं. मुंबईतला हमाली व्यवसायावरचा जो वंजारी समाजाचा पगडा आहे, आजही सर्वात जास्त हमाले वंजारी समाजाचे आहेत. त्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मी आहे. आम्ही कधी पण असं हे बाळगत नाही पडता, आम्ही वंजारी समाजाचे आहोत, वंजारी समाजाचे आहोत, आहे ना. पण गुन्हेगार आहे. त्यामुळे आता पूर्वाश्रमीचे एकत्र असलेले दोन नेते आता एकमेकांविरोधात उघडपणे टीका करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान मंत्री धनंजय मुंडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत. कृषी खात्यातील खरेदी संदर्भात दमानी यांनी मोघम आरोप केलेल्याचा दावा मुंडेंनी केलाय. कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमावलीत तरतुदीनुसारच आणि मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेनंतर झाल्याचंच मुंडेंनी म्हटलंय. त्यामुळे दमानी यांवर लवकरच फौजदारी अब्रू नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याचं मुंडेंचं म्हणणं आहे. तर अंजली दमानी यांनी देखील धनंजय मुंडेंना आता खुशाल अब्रू नुकसानीचा दावा दाखल करा असं आव्हान दिलंय. दमानी यांनी काय म्हटलंय ट्विटमध्ये पाहूया. धनंजय मुंडे, आपल्याला अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर आपण खुशाल करा. यात तुमच्यावर कोर्ट ताशेरे ओढेल यात मला काडी मात्र शंका नाही. मी वकील पण लावणार नाही, स्वतः ही केस हायकोर्टात लढेन. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केल्यानंतर आता थेट त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात ही मागणी कोणी आणि का केली आहे जाणून घेऊ या रिपोर्टमधून. सरपंच हत्या प्रकरणी मुंडेंचा पाय खुला. मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करा. जरांगेंची मागणी, मुंडेंची अडचण. सरपंच हत्येशी संबंधित प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. धनंजय मुंडे पदाचा वापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत मुंडेंवर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. त्यामुळे एकच खळबळ माजली. तर सरपंच देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी कुणाच्या दबावामुळे आरोपींचे फोन ट्रेस केले नाहीत असा सवाल धनंजय देशमुखांनी उपस्थित केला आहे. सगळं करता करिता हे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणती तरी 2-3 जणांची,
ती SIT, CID आणि ED हे सगळे लोक याचा पूर्ण CDR हे दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असताना ड्रायव्हराच्या कोणाच्या त्यांच्या मित्राच्या हे घ्या, ह्यो खुणामध्ये असणारच. त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं. काय होतं, मंत्री किती होऊन द्या त्याला, मध्ये जाऊ द्या. 12:30 वाजता एक कॉल केला होता विष्णू चाटेला. त्यांनी कॉल रिसीव्ह केला होता आणि ह्या सगळ्या आरोपीचे मोबाईल 11 वाजेपर्यंत चालू होते. जर इकडून गाडी तिकडं चौसाळ्याकडे जाते, गाडी जागेवर सुटते, आरोपी फरार होत आहेत, की कुठल्याही प्रकारचं त्यांना ट्रेस नाही केलं, मोबाईलला टावर लोकेशन घेतले नाही आणि आरोपी गाडी सोडून पळून जात आहेत आणि तुम्ही तर पोलीस तर गाडीचा पाठलाग करतायत आणि आरोपी गाडीतून उतरून पसार होत आहेत. तुमची गाडी तर त्याच्याच मागे आहे. म्हणजे हे खूप चुकीच्या पद्धतीने तपास झालेला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 59 दिवस झाले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यातच धनंजय मुंडेंशी संबंधित वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी मोक्का लावण्यात आलाय. त्यामुळे मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी केली जात होती. मात्र आता धनंजय मुंडे आरोपींना वाचवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. एवढंच नाही तर धनंजय मुंडे, त्यांचा ड्रायव्हर आणि मित्रांचे CDR तपासण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आणि त्यावरून मुंडेंनी संताप व्यक्त केलाय. काय चाललंय, काय चाललंय? एकाला जरांगे पाटील साहेबांची न्यूज व्हॅल्यू कमी करायची, एकाला वाढवायची. मला कळत नाही नेमकं. इट्स ऑल गोइंग ऑफ न्यूज व्हॅल्यू. माझ्यासारखा माणूस मेला तरी तुम्हाला काय फरक पडत नाही. मी कुणाची हत्या करायचा विषय सोडून द्या. आज याची पूर्ण चौकशी CID, SIT आणि न्यायालय करतं. त्यामुळे माझ्यासारखा संवैधानिक पदावर बसलेला माणूस या बाबतीत बोलला नाही पाहिजे. आधीच दमानियांच्या घोटाळ्यामुळे हैराण झालेल्या मुंडेंवर आता हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ झालेली आहे. SITचे अधिकारी धनंजय मुंडेंचे CDR काढून चौकशी करणार का, हा खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. त्यामुळेच हत्येच्या आरोपांमुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी आता अधिकच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओढ्यात पुढच्या बातमीकडे. खासगी बसची पादचाऱ्याला भीषण धडक बसल्याची बातमी समोर येते. विक्रोळी पूर्व टागोर नगर इथली ही घटना आहे. मोठी बातमी आहे. नागरिकांनी बस खाली अडकलेल्या पादचाऱ्याला सुखरूप बाहेरही काढलंय. जमावानं बस चालकाला चांगला चोपही दिला. जखमी नागरिकावर रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत. विक्रोळीत घडलेली ही घटना समोर येते आणि त्यानंतर बस चालकाला जोरदार चोप दिल्याचं देखील पाहायला मिळतंय. चांगलाच चोप जमावाकडनं देण्यात आलाय. खासगी बसची पादचाऱ्याला धडक बसली आणि यात पादचारी बसच्या खाली गेला. या महत्वाच्या बातमीनंतर पुन्हा एकदा बातमी ही मुंडेंसंदर्भातली आहे. 6 फेब्रुवारीला मंत्री धनंजय मुंडेंबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती आता भाजपचे आमदार सुरेश धस देत आहेत. मुंडेंच्या विरोधात पुरावे दाखवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे भाजप आमदार सुरेश धस कोणता गौप्यस्फोट करणार याकडेच लक्ष लागलंय. ते पहा, मला असं वाटत नाही ते काही बोलले असतील असं. पण जर दुर्दैवानं ते असं काही बोलले असतील तरी मी 2 दिवस माझ्या कार्यक्रमात आहे. माझा आनंदाचा क्षण आहे. या आनंदाच्या क्षणी मी कसल्याही प्रकारचा डाग लागून घेऊ इच्छित नाही. पण ते जर अशी भाषा त्यांनी वापरली असेल दुर्दैवानं तर त्याच्यावरती उत्तर त्यांच्याच भाषेमध्ये 6 तारखेला मी देईल. तर इकडे धनंजय मुंडेंचं समर्थन करणं महंत नामदेव शास्त्रींना चांगलंच महागात पडलंय. वारकऱ्यांनी त्यांच्या विरोधात दंड थोपटल्यानंतर आता मराठा संघटनाही त्यांच्या विरोधात आक्रमक झाल्या. यामुळे नामदेव शास्त्रींवर नेमकी कोणती नामुष्की ओढवली आहे त्यावरचाच हा रिपोर्ट. मुंडेंना समर्थन, नामदेव शास्त्रींना भोवलं. वारकरी आणि मराठा समाज भडकला. शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्याची नामुष्की. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचं समर्थन करणं चांगलंच भोवलंय. न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्रींनी आधी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला आणि त्यानंतर आरोपींची मानसिकता समजून घेण्याची भाषा केली.
आणि हत्येच्या आरोपींचं समर्थन केल्यानं महंतांच्या विरोधात राज्यभरात रोष दिसला. महंतांच्या एकतर्फी न्यायाविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झाला असून शास्त्रींनी आपलं वक्तव्य मागे घेण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. फक्त वारकऱ्यांनीच हा इशारा दिला नसून आता मराठा समाजानं देखील महंत नामदेव शास्त्रींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज धनंजय मुंडे सलाईन लावून त्यांच्याकडे गेले, त्यांनी पाठिंबा दिला. उद्या जर तुमच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न, उद्या वाल्मिक करार जर आला तर त्याला पाठिंबा देणार का? उत्तर नाही देऊ शकले. ते काय म्हणतात, ते नेते नाही आहेत. हा कसला भेदभाव झाला संतांपुढे? संतांपुढे सगळेच सारखे पाहिजेत ना. तर हे आणि असे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला काही विनंती आहे की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी. आणि जर शास्त्रीजींनी 8 दिवसाच्या आत माफी नाही मागितली तर आमची राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी 8 दिवस वाट पाहणार व राज्यभर त्यांच्या विरुद्ध आंदोलन आम्ही चालू करणार आहोत. या ठिकाणी जर कीर्तन झालं तर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हे सर्व आम्ही त्यांना पटवून दिलं. त्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन आणि कमिटीने आश्वासित केलं की आम्ही नक्कीच याचा बाबतीत विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्यानंतर आज आम्हाला सकाळी कळालं की तेथील प्रशासन आणि कमिटीने निर्णय घेतला आणि महाराजांचं कीर्तन रद्द केलं. सरपंच संतोष देशमुखांच्या भावानं महंतांची भूमिका ऐकल्यानंतर थेट भगवानगड गाठलं आणि शास्त्रींना पुरावे दिले. आणि यानंतर महंत नामदेव शास्त्रींनी युटर्न घेत भगवानगड आता देशमुखांच्या पाठीशी उभा आहे अशी भूमिका जाहीर केली खरी. परंतु महंतांच्या याच संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकांमुळे त्यांच्या विरोधात मराठा समाजानं आक्रमक होत त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला विरोध केला. आणि नामदेव शास्त्रींच्या विरोधात वाढलेला हा संताप पाहता पोलिसांनी देखील 7 तारखेला पुण्यातल्या देहूत होणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींच्या कीर्तनाचा कार्यक्रम रद्द केलाय. त्यामुळेच मुंडेंच्या समर्थनात घेतलेली एकतर्फी भूमिका नामदेव शास्त्रींना चांगलीच भोवली एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गडांचा संघर्ष सुरू झाल्याची, कारण तशी चर्चा सुरू झाली आहे. मस्साजोगच्या संघर्षात भगवानगडानंतर आता नारायणगडाची एंट्री झाली. काही दिवसांपूर्वी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. यानंतर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी देशमुख कुटुंबाचं सांत्वन केलं. नारायणगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याची ग्वाही महंत शिवाजी महाराजांनी आता दिली आहे. भेट घेतली, या देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्यांच्या दुःखामध्ये डोंगरासारखं दुःख आहे, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. हीच आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांचं सांत्वन केलं. आता तुम्ही डोंगरासारख्या दुःखाला तोंड द्या, तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त हो. पुढच्या बातमीकडे. ठाकरे गटाच्या सुरज चव्हाणांना जामीन मिळाल्यानंतर जेलमधून थेट त्यांनी मातोश्रीच गाठली. कथित खिचडी घोटाळ्यात सुरज चव्हाण गेल्या वर्षभर जेलमध्ये होते. जामीन मिळताच सुरज चव्हाण यांना मातोश्री गाठली आहे. ठाकरेंची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरेंनी सुरज चव्हाणांचं स्वागत करत त्यांची गळा भेटली. निष्ठावंत शिवसैनिक कसा असावा सूरजनं दाखवलाय असं म्हणत उद्धव ठाकरेंनीही त्यांचं कौतुक केलं. शिवसैनिक कसा असायला पाहिजे, किती दडपण आणली, काही केलं तरी कोणत्याही दडपणाला किंवा आमिषाला बळी न पडता अत्यंत निष्ठेने सूरज काय, आज तुम्ही त्यांची दोन्ही मुलं बघताय, पत्नी बघताय, आई आहेत, बाबा आहेत. एक निष्ठावान शिवसैनिक कसा असायला पाहिजे त्याचं एक उत्तम उदाहरण सूरजनी सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे. आणि सगळेच लोक काही विकाऊ किंवा गद्दार होऊ शकत नाही हे एका कडवट कट्टर सच्च्या शिवसैनिकाने दाखवून दिले.